आजी हे घे पी. बरं वाटतंय? आई येईल हा? प्रथम आजी आता बरं वाटतंय का तुला? आई आई काय काय झालं तुम्हाला? बरं वाटत नाहीये का? सांगा नाही काय होतंय नेमकं तुम्हाला? आजीला कस तरी होतंय आणि बीपी पण वाढलाय बहुतेक. चक्कर पण येत होती मगाशी. मी आईला फोन केलाय, त्या दोघे निघाल्यात तिथून. त्यांना कशाला फोन केलास? नाही म्हणजे त्यांना मधूनच यावं लागेल ना आई. मी इथेच होते रूम मध्ये, मला आवाज द्यायचा होता प्रथम बाळा, मी आले असते ना. आई तुम्ही सांगा मला काय होतंय तुम्हाला? मी 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 करते ना तुमचं सगळं, मला फक्त सांगा तुम्ही. आई पाणी दिलेस का आई ना? हो आता एवढं बोलतेस ना तर आज जा लिंबू पाणी घेऊन येत जा. बरं वाटेल मला. जा आणते हा आई, लिंबू पाणी लगेच. अशी जाते आणि लगेच घेऊन येते. तुम्ही काळजी करू नका बघा, मी आलेच, लगेच घेऊन आले. हा प्रथम आई आजीच्या इथेच थांब. हा येईलच आई. प्रथम अरे भक्तांची अपॉइंटमेंट लिस्ट आहे ना तुझ्याकडे? कणसे. काय झालं मॅडम? हो ऐका ना, ॲक्च्युली मला घरून अर्जंट कॉल आला होता. माझ्या आईची तब्येत बिघडली. तुम्ही प्लीज वहिनीला जरा बोलवता का? मॅडम ते आता शक्य नाही हो. बाबांना आता डिस्टर्ब नाही करू शकत. तुम्ही जा, ते येतील ना. हो मी असं कसं जाणार? तुम्ही प्लीज वहिनीला बोलवा ना प्लीज. अहो अर्जंट आहे, प्लीज जरा समजून घ्या. तुम्ही बोलवा ना वहिनीला. सावकाश सावकाश. बस बसा, तुम्ही खाली बसा. हाच प्रॉब्लेम आहे तुम्हा सगळ्या बायकांचा. हा स्वतःच्या तब्येतीकडे तुम्ही लक्षच देत नाही. नाही नाही, हा फक्त तुमचाच नाही आहे, माझ्या ऑफिसमध्ये येणाऱ्या प्रत्येक महिलेचा हाच प्रॉब्लेम आहे. स्वतःची काळजी नाही घेतली तर स्वतःच्या कुटुंबाची काळजी कशी घ्याल? पण अजिबात काळजी करू नका. आता हा दद्दो बाबा आहे तुमच्या सोबत. अजिबात टेन्शन घेऊ नका. तुम्ही एक काम करा, तुम्ही ना पुन्हा एकदा हे दिव्य जल घ्या. हा म्हणजे बरं वाटेल तुम्हाला. आता तुम्ही हे दिव्य जल पुन्हा एकदा घ्या. त्यामुळे तुम्हाला एक वेगळीच अनुभूती मिळेल. शिवाय याचा तुमच्या शरीराला काहीही त्रास होणार नाही. घ्या. बाबा माझी नणंद रेवती, त्यांना भेटा ना. त्यांचा प्रॉब्लेम जास्त सिरियस. हो हो, मी त्यांनाही बघतो. पण आधी तुम्ही हे घ्या. घ्या. नाही नाही, घ्या 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 बाबा. घ्या. नाही त्यांना भेटत हो भेटतो मी त्यांना. बाबा बाबा ते ह्यांच्या घरातून फोन आला होता. ह्यांच्या सासूबाईंची तब्येत खूप बिघडली आहे म्हणाले. आईंची आई. बाबा मला जावं लागेल. अहो नाही नाही, त्याची काहीच गरज नाहीये. मी इथून मंत्र म्हणतो म्हणजे त्यांना तिथे बरं वाटेल. बाबा आई आहे ना, आईंची गोळी आहे ना, ती मलाच माहिती आहे. दुसऱ्या कोणाला माहित नाही. मला ती मिस झाली तर मला हे. तुम्ही थांबा, मी आलोच. ही उदी घ्या आणि त्यांच्या कपाळाला लावा. बरं वाटेल त्यांना.
सॉरी, मला जावं लागेल. वहिनी रेवती, काय होतंय तुला? बरी आहेस ना तू? आईंना बरं नाही आहे ना? हो. निघूया. आणि पण तू ठीक आहेस का? ठीक आहे. चल चल, हळू चल, हळू. काय रे कणसे, तुला काय गरज होती तिला काय घरी घडलंय ते सांगायची? बाबा मला माफ करा, मला वाटलं की ते ए तुला काय वाटतं ना त्याच्यावर नाही चालत हे ऑफिस. असिस्टंट आहेस तसाच राहा. बाबा पण माझा त्या अविनाश पाटकरला फोन कर. पण बाबा सांगितलंय तेवढा कर. करतो. बाबा 10 वेळा फोन कर त्याला. त्याला सांग बाबांनी आजच्याच ऑफिस मध्ये बोलवलंय. आणि हो, त्याला सांगू नकोस त्याची आई आजारी आहे ते. आता बघत काय बसल्यास माझ्याकडे, जा ना त्याला फोन कर. वहिनी काय ग, काय होतंय? थोडं डोकं जड झालंय. गरगरते जरा. तुझी पर्स दे इकडे आधी. एक काम करतेस का, तू बस, मी तुझ्यासाठी लिंबू पाणी घेऊन येते, बरं वाटेल तुला. नाही नको, आपल्याकडे तेवढा वेळ नाहीये. घरी जाणं जास्त गरजेचं. ग वहिनी पण त्रास होतो. नाही रेवती, आईंची तब्येत बरी नाहीये. कदाचित रिक्षात बसले ना तेवढा वेळ गेला की बरं वाटेल मला. तुम्ही रिक्षा बोलवा ना प्लीज. मी बघते. ऑटो. हो ग राणी, अगं काहीच हरकत नाही. तुझं शूटिंग संपलं ना की रात्री उशिरा आलीस तरी चालेल. कसं आहे ना, हे विधी रात्रीचे जास्त चांगले होतात. हं? आणि तुझी ही फिल्म सुपरहिट होणार, लिहून ठेव तू. हो ओके ये. हो पण मी सांगेन तसं करायचं. हं? ओके ये वाट बघतोय मी. हा चलो बाय. कणसे, कॅमेरा रेडी ठेव, नवीन पाखरू येते. हो बाबा. काय रे, त्या आधीच्या सगळ्या व्हिडिओ क्लिप्स नीट जपून ठेवलेस ना? जर कोणाच्या हाती लागल्या ना तर दोघही लटकू. हा बाबा तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी आहे तोवर तुमचे सगळे सिक्रेट सेफ आहेत.